साहेब. गॉड ब्लेस यू. परमेश्वराच्या सामर्थ्य नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा परमेश्वराने त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदर संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. मोबाईल म्यूट करा रसिकताई. ओके. आज आपण प्रगटीकरण अध्याय 5 आणि वचन 8 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करीत आहे. प्रगटी 5 आणि वचन 8 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. काल आपण पाहिलं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला आणि जो कोकरा म्हणून वधस्तंभावर बलिदान झाला, त्याला 7 शिंगे, 7 डोळे आणि 7 आत्मे यांनी भरून तो गुंडाळी उघडण्यास तयार आहे. हे कालच्या संदेशातून आपण पाहिलेलं आहे. आज आपण प्रगटी 5 आणि वचन 8 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. प्रगटी 5 आणि वचन 8 कडे आज मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. मी आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जणांच्या प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 5 आणि वचन 8. त्याने पुस्तक घेतले तेव्हा प्रगटीकरण अध्याय 5 आणि वचन 8. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ विणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्यामध्ये पवित्र जणांच्या प्रार्थना होत. आज देवा या वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ती गुंडाळी हातात घेतली आणि त्यावेळेस 4 प्राणी आणि 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले आणि त्या प्रत्येकाजवळ विणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्यामध्ये पवित्र जणांच्या काय आहेत? प्रार्थना आहेत. मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ती गुंडाळी घेतली, ज्या गुंडाळीमध्ये देवाने येणाऱ्या 7 महाभयंकर पिढा मागून पुढून लिहिलेल्या होत्या आणि एक एक पिढा कशा प्रकारे या जगातल्या लोकांवर येणार त्याची सखोल आणि त्याची डिटेल माहिती या ठिकाणी देवाने लिहिलेली होती, परमेश्वराने लिहिलेली होती. आणि ती गुंडाळी उघडण्यासाठी स्वर्गात पण कोणी नव्हता, पृथ्वीवर पण कोणी नव्हता आणि पृथ्वीच्या खाली पण कोणी नव्हता. आणि म्हणून जो प्रगटीकरण लिहिणारा योहान हा ढसाढसा रडत आहे आणि रडत असताना 24 वडिलांपैकी एक जण म्हणाला, तू रडू नकोस. दाविदाचा सिंह प्रभू येशू ख्रिस्त याने विजय मिळवलेला आहे आणि तो गुंडाळी उघडण्यास समर्थ आहे. आणि जेव्हा ती गुंडाळी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या हातामध्ये घेतली, जशी ही ती गुंडाळी प्रभू येशूने स्वतःच्या हातात घेतली, पहिली गोष्ट की 4 प्राणी, दुसरी गोष्ट की 24 वडील हे कोकऱ्याच्या पाया पडलेत. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवला,
ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवलं, जो प्रभू येशू मरणावरती विजय मिळवलेला आहे, त्याच्या पाया पडले आणि त्या 24 वडील आणि 4 प्राणी त्या प्रत्येकाजवळ विणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. मग हे विणा आणि सोन्याच्या वाट्या काय आहे? तर जे पृथ्वीवर जे पवित्र लोक आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेले आहेत, त्यांच्या प्रार्थना होय. मग जे पृथ्वीवर जे पवित्र लोक आहेत, जे शुद्ध झालेले लोक आहेत, ज्यांच्या पापांची देवाने क्षमा केलेली आहेत, त्या संपूर्ण पवित्र जनांच्या प्रार्थना 24 वडील आणि 4 प्राणी यांच्या जवळ होत्या. आणि हे 24 वडील, हे 4 प्राणी आणि पवित्र जनांच्या प्रार्थना या तिघांनी मिळून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नमन केलेलं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडून त्याची उपासना आणि त्याची आराधना केलेली आहे. कोणी कोणी तर 24 वडील जे सोन्याचा मुकुट घालून आसनावर बसलेले आहेत, 4 प्राणी जे पवित्र पवित्र म्हणून ज्यांच्या पंखामध्ये सर्व प्रकारचे डोळे आहेत, ते परमेश्वराच्या जवळ राहून देवाची उपासना करणारे, आणि जे पृथ्वीवर जे पवित्र जन आहेत, ज्यांच्या पापांची देवाने क्षमा केली, ज्यांचे अपराध देवाने दूर केले, असे पवित्र लोक. हॅलो हॅलो. हा, हॅलो हॅलो पास्टर. बोला. हॅलो आवाज येतो का? तर असे पवित्र जन आणि 24 वडील आणि 4 प्राणी हे सर्व मिळून त्या परमेश्वराची आराधना करताना, त्या परमेश्वराची स्तुती करताना आणि त्या परमेश्वराची उपासना करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे, विणा आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या, आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या हे पवित्र जनांच्या प्रार्थना होय. मग हे पवित्र जनांच्या प्रार्थना होय, या वचनाचा अर्थ कुठे आहे का? हो, एका ठिकाणी त्या वचनाचा अर्थ आपल्याला पाहायला मिळेल. प्रगटीकरण अध्याय 8 आणि वचन 3 ते 5 यावेळेस आपण वाचन करूया. प्रगटीकरण अध्याय 8 आणि वचन 3 ते 5. मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते. नीट लक्ष द्या बरं का. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थना धूप ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर व पवित्र जनांच्या प्रार्थना देवासमोर वर चढल्या. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी पृथ्वीवर भरून टाकला. मेघांचा गडगडाट, गर्जना झाली, विजा चमकल्या आणि भूमिकंप झालेला आहे. तर या ठिकाणी एक देवदूत वेदीच्या पुढे उभा आहे आणि त्याच्या जवळ सोन्याचे धुपाटणे आहे. त्या देवदूताजवळ सोन्याचे काय आहे? धुपाटणे आहे. आणि राजासनासमोर सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनासाठी धूप ठेवण्याकरिता त्यांच्याजवळ पुष्कळ धूप दिला. आणि देवदूताच्या हातातून धुपाचा धूर आणि पवित्र जनांच्या प्रार्थना देवासमोर वर चढलेल्या आहेत. तर हे जे धूप आहे, ही पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत.
आणि या पवित्र जनांच्या प्रार्थना परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी गेल्यात आणि परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी जाऊन त्यांनी प्रभूला नमन केलेलं आहे. स्वर्गामध्ये 4 प्राण्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नमन केलेलं आहे. स्वर्गामध्ये 24 वडिलांनी प्रभू येशूला नमन केलेलं आहे. परंतु त्याच ठिकाणी पवित्र जनांच्या प्रार्थना जे पृथ्वीवर असताना ज्यांनी आपले पाप परमेश्वराच्या पुढे कबूल केले, ज्यांनी आपलं जीवन देवाच्या हातात समर्पण केलं, अशा प्रत्येक व्यक्तीच्या पवित्र जनांच्या प्रार्थना धुपासमान परमेश्वराकडे गेल्या आणि जिवंत देवाने त्या प्रार्थनेचं उत्तर प्रत्येकांना दिलेलं आपल्याला दिसत आहे. मग प्रियांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये 4 प्राणी आहेत. ते सदा सर्वदा आहेत. ते परमेश्वराचे पाया पडून देवाची उपासना करतात. स्वर्गामध्ये 24 वडील आहेत. ते आसनावर बसून परमेश्वराची उपासना करतात, त्यांच्या पाया पडतात. हे 2 व्यक्ती आता सोडून द्या, पण त्या ठिकाणी पवित्र जनांच्या प्रार्थना धुपाप्रमाणे परमेश्वराच्या जवळ गेल्यात आणि परमेश्वराने त्या स्वीकारलेल्या आहेत. मग हे पवित्र जन कुठे आहेत? स्वर्गात आहे का? नाही. स्वर्गात गेले का? नाही. परंतु पवित्र जनांच्या प्रार्थना मात्र स्वर्गात गेलेल्या आहेत आणि तिथे जाऊन ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बलवान स्वर्गदूतापासून गुंडाळी घेतली, जो गुंडाळी उघडण्यास समर्थ आहे, जो गुंडाळी उघडण्यास सामर्थ्यवान आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नमन करून त्याचा जय जयकार आणि त्याची आराधना करताना आपल्याला दिसत आहे. केवळ पवित्र जनांच्या प्रार्थना देवाच्या जवळ गेलेल्या आहे. मग तुम्ही या जगात असताना जर अशुद्ध जीवन आपण जगत असेल, अमंगळ प्रकारचं जीवन आम्ही जगत असेल, तर तुमच्या आणि माझ्या प्रार्थना परमेश्वराच्या जवळ जाणार का? त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पाया पडणार का? त्या परमेश्वराचा जय जयकार करणार का? अरे 2026 वर्षापूर्वी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी त्या वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला, ज्यांच्या निष्कलंक रक्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, तुमचे आणि माझे लाखेसारखे लाल पाप येशूने बर्फासारखे पांढरे शुभ्र केलेले आहे. जर तुम्ही अजूनही अपवित्र जीवन जगत असाल, सत्याची ओळख असूनही देवाच्या विरुद्धामध्ये जर तुम्ही पाप करत असाल, परमेश्वराचा मार्ग सोडून चुकीच्या रस्त्याने जर तुम्ही जात असाल, तर तुम्ही पवित्र लोक नाही. तुम्ही केलेल्या प्रार्थना देवाच्या पवित्र चरणापाशी पोहोचत नाही. आणि म्हणून आजचा संदेश तुम्ही काळजीपूर्वक ऐका. आपल्या हृदयाचे द्वार उघडा. अहो, स्वर्गातले 24 वडील देवाच्या पाया पडताना दिसत आहे. स्वर्गातले स्वर्गदूत परमेश्वराच्या पाया पडताना दिसत आहे. पवित्र जनांच्या प्रार्थना परमेश्वराच्या पाया पडताना दिसत आहे. तर त्या पवित्र जनांच्या प्रार्थनेत माझी पवित्रता आहे का? माझी पवित्र प्रार्थना त्या पवित्र प्रार्थनेमध्ये आहे का? या सर्व गोष्टी लक्षात घेणं आणि या सर्व गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. आणि मग प्रियांनो, आपली प्रार्थना
परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी जावं. आपली प्रार्थना परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करणारे असावं, त्याच्या पाया पडणारे असावं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रार्थनेबद्दल काही वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहेत. ते स्वतः येशूने दिलेले प्रार्थना आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थना समजून घेतो आणि तशा प्रकारे आपण प्रार्थना करतो तेव्हाच आपण पवित्र होतो आणि आपली प्रार्थना पवित्र देवाच्या पवित्र चरणापाशी पोहोचल्याशिवाय राहत नाही. यावेळेस आपण लूक अध्याय 18 आणि 11 ते 14 हे 3 वचन यावेळेस आपण वाचन करूया. लूक अध्याय 18 11 पासून 14 पर्यंत बघा. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्याय करणारी, बेविचारी आहेत. त्यांचा सारखा किंवा जकातदार सारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला उरगडून म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हा सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमावला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमावतो तो उंच केला जाईल. तर प्रियांनो, नम्र लोकांची प्रार्थना किंवा पश्चाताप करणाऱ्या लोकांची प्रार्थना परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी जात असते. आणि म्हणून जे लोक नम्र राहून खरा पश्चाताप करतात त्यांची प्रार्थना परमेश्वर मान्य करतो आणि देव त्यांच्या पापांची क्षमा करून त्यांना पवित्र करून त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. या ठिकाणी एक पुरुषी उभा राहून कशी प्रार्थना करतो, हे देवा, इतर माणसं लुबाडणारी आहेत, अन्याय करणारी आहेत, व्यभिचार करणारी आहेत, त्यांच्यासारखा मी नाही, किंवा हा जकातदार जो पापी आहेत त्यांच्यासारखा मी नाही, कारण मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि जे काही मला मिळते त्या सर्वांचा दशांश मी देतो. म्हणजे ही एक प्रकारची गर्वाची प्रार्थना आहे. पुरुषामध्ये गर्व आहे. तो म्हणतो मी व्यभिचार करत नाही, तो म्हणतो मी लोकांसारखा लुबाडणारा नाही, तो म्हणतो मी कोणावर अन्याय करत नाही, तो म्हणतो मी उपवास करतो, तो म्हणतो मी आपला दशांश देतो. आणि या पुरुष या काय म्हणतात, या जकातदार सारखा मी नाही, कारण हा जकातदार पापी आहे, हा जकातदार अशुद्ध जीवन जगणारा आहे, पण देवा मी नाही असं म्हणून हा गर्वाने प्रार्थना करताना आपल्याला दिसतो. परंतु हा जो जकातदार आहे प्रियांनो, वचन 13 मध्ये दूर उभा राहून म्हणाला, हे परमेश्वरा, स्वर्गाकडे दृष्टी लावण्याची देखील माझी योग्यता नाही. आणि त्या ठिकाणी रडून आक्रोश करून, हे देवा, मज पाप्यावर दया कर, मज पाप्यावर दया कर, माझे लाके सारखे लाल पाप तू बर्फासारखे पांढरे शुभ्र कर. अशा प्रकारे या जकातदाराने प्रार्थना केली. अशा प्रकारे या जकातदाराने जिवंत देवाकडे प्रार्थना केली. आणि प्रियांनो, परमेश्वराने एका पापी व्यक्तीने जो पश्चाताप केला, एका पापी व्यक्तीने जे परमेश्वराकडे नित्य प्रार्थना केली,
त्या पापी व्यक्तीचा पश्चाताप पाहून ऐकून देवाने त्याच्या पापांची क्षमा केली आणि त्याची प्रार्थना देवाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून गर्विष्ठ लोकांसारखी प्रार्थना देव कधीच मान्य करत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली प्रार्थना देव कधीच मान्य करत नाही. मतलबासाठी केलेली प्रार्थना देव कधीच मान्य करत नाही. तर जो व्यक्ती स्वतःचं परीक्षण करतो प्रियांनो आणि आपले पाप परमेश्वराच्या पुढे कबूल करतो, पश्चाताप करतो, त्यांच्यावर देव दया करतो, त्यांच्या पापांची क्षमा करतो आणि त्यांना पवित्र करून त्यांची प्रार्थना पवित्र पवित्र म्हणून परमेश्वराच्या राजासनापर्यंत पोहोचत असते. आणि म्हणून जे लोक पश्चाताप करतात अशांची प्रार्थना मान्य करणारा, अशांच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरी गोष्ट आपण बघूया. दुसरी गोष्ट मत्तई 6 आणि वचन 5 आणि 6. मत्तई 6 आणि वचन 5 आणि 6. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचं प्रतिफळ देईल. ते या ठिकाणी ढोंगी लोकांची प्रार्थना आणि गुप्त रीतीने केलेली प्रार्थना, तर या ठिकाणी दोन प्रकारच्या प्रार्थना आपल्याला दिसत आहे. म्हणून येशू म्हणतो की जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ढोंगी लोकांसारखी करू नकोस, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणं त्यांना आवडते. ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. प्रियांनो बघा, येशूचं वचन बघा की तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ढोंगी लोकांसारखी प्रार्थना करू नकोस, कारण ढोंगी लोकांना सभास्थानात चव्हाट्यावर मोठमोठाली प्रार्थना करून लोकांचं मन स्वतःकडे ओढून घेण्यास फार आवडते. ते तर आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. ते तर आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. त्यांच्यासारखी प्रार्थना करू नकोस. पण वचन 6 सांगते, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, आपले दार लाव आणि गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे तुझा देव गुप्तदर्शी पिता त्याचे प्रतिफळ तुला देईल. म्हणजे गुप्त रीतीने प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीवर परमेश्वराची दया येते. परमेश्वर त्यांच्या अपराधांची क्षमा करतो. परमेश्वर आशीर्वादाने त्यांना भरतो. परमेश्वर पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना देतो आणि गुप्त रीतीने परमेश्वर त्यांना योग्य ते प्रतिफळ देतो. मग ढोंगी लोक जगामध्ये पुष्कळ आहेत आणि ढोंगी लोक लोकांनी पाहावं म्हणून प्रार्थना करतात, लोकांनी त्यांचं कौतुक करावं म्हणून प्रार्थना करतात, लोकांनी त्यांना सन्मान द्यावं म्हणून प्रार्थना करतात. आणि परमेश्वर म्हणतो ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत, कारण ढोंगी लोकांची प्रार्थना देव कधी ऐकत नाही. जरी त्यांचा विश्वास देवावर असेल, जरी त्यांचा विश्वास पवित्र वचनावर असेल, जरी ते ख्रिस्ती विश्वासी लोक असेल, परंतु मतलबासाठी केलेली प्रार्थना
स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली प्रार्थना, गर्वाने केलेली प्रार्थना, असल्या ढोंग्या लोकांची प्रार्थना परमेश्वर कदापि ऐकत नाही. आणि म्हणून नम्र लोक किंवा जे गुप्त रीतीने परमेश्वराकडे प्रार्थना करणारे लोक, त्यांनी आपले दार बंद करावं, त्यांनी आपल्या गुप्तवासी पित्याकडे बसावं आणि गुप्तवासी पित्याकडे त्यांनी कळकळून प्रार्थना करावी. त्यांनी कळकळून प्रार्थना करावी, म्हणजे देव गुप्तवासी पिता त्यांना योग्य ते प्रतिफळ देईल आणि त्यांच्या पापांची क्षमा करेल आणि देव त्यांना पवित्र करेल आणि त्यांची प्रार्थना परमेश्वर मान्य करेल. म्हणून ढोंगी लोकांसारखे प्रार्थना आपली नको. काही लोक स्वतःच्या घरी जेवणावर कधी प्रार्थना करत नाही, परंतु लोकांच्या घरी प्रार्थना करा म्हटल्याच्या नंतर इतकी मोठी करतात, असं वाटतंय की घरामध्ये पण कितीतरी प्रार्थना करत असेल. जो स्वतःच्या घरी प्रार्थना करत नाही आणि दुसऱ्याच्या घरी जेवणावर खूप मोठी प्रार्थना करतो, हा ढोंगी व्यक्ती आहे. हा ढोंगी व्यक्ती आहे. जो स्वतःच्या घरात प्रार्थना करत नाही आणि चर्चमध्ये जर ब्रदर सिस्टर जरा प्रार्थना करा म्हणून जे लंबी चौडी प्रार्थना करतात, ती बहीण तो भाऊ ढोंगी आहे, तो लबाड आहे. कारण तो गुप्तवासी पित्याकडे बसत नाही, गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना करत नाही आणि लोकांनी त्याला पाहावं, लोकांनी त्यांचा सन्मान करावा, लोकांनी त्यांचा आदर करावा म्हणून चव्हाट्यावर कोणाच्या तरी घरी जोर जोराने प्रार्थना करतात. अशा प्रकारचे ढोंगी बरेच लोक मी सर्वत्र पाहत आहो. तशा प्रकारची ढोंगीपणा जर तुमच्या जीवनात असेल तर परमेश्वर तुमची प्रार्थना कदापि मान्य करत नाही. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रार्थना करायची आहे तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, आपले दार बंद करा, गुप्तवासी पित्याकडे बसा आणि प्रार्थना करा. पश्चाताप करून प्रार्थना करा, नम्र होऊन प्रार्थना करा, कळकळून प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देव देईल, तुमच्या पापांची तो क्षमा करेल आणि तुमच्या प्रार्थना तो पवित्र केल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तिसरी गोष्ट, याकोबाचं पत्र अध्याय 5 आणि वचन 13 ते 15. याकोबाचं पत्र अध्याय 5 आणि वचन 13 ते 15. तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय, त्याने स्तोत्रे गावेत. तुमच्यापैकी कोणी दुःखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईताला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. आणि त्याने पाप केले असेल तरी देव त्याला काय करेल, क्षमा करेल. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, विश्वासाने देवाकडे प्रार्थना करणाऱ्या लोकांची प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हापैकी कोणी दुःख भोगत आहे का, तर त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदित जीवन जगत आहे का, त्यांनी स्तोत्रे गाऊन परमेश्वराचा जय जयकार करावा. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत असेल तर आपल्या पाळक्याला बोलवून तेल लावून प्रभूच्या नावाने ओणवून प्रार्थना करावी. कारण विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे आणि देव त्याला आरोग्य देईल. आणि त्याने पाप केले असेल तरी परमेश्वर त्याच्या पापाची काय करेल, क्षमा करेल. परमेश्वर त्याच्या पापाची काय करेल, क्षमा करेल. आणि म्हणून विश्वासाने परमेश्वराकडे केलेली प्रार्थना, विश्वासाने जर आपला मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल आणि या डोंगराला उठ आणि समुद्रात पड म्हटलं
आणि मनात काही शंका जर ठेवल्या नाही तर प्रियांनो, आपल्या विश्वासाप्रमाणे परमेश्वर कार्य केल्याशिवाय राहत नाही. आपल्या विश्वासाप्रमाणे परमेश्वर चमत्कार केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे आणि परमेश्वर त्यांच्या सर्व अधर्माची, सर्व गुणांची त्यांना क्षमा करत असतो. म्हणजे विश्वासाने परमेश्वराकडे प्रार्थना करा. पहिली प्रार्थना पश्चाताप करून करा. दुसरी प्रार्थना दार बंद करून गुप्तवासी पित्याकडे करा. आणि तिसरी प्रार्थना विश्वासाने करा. विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा. ही तुमची प्रार्थना देव पवित्र करेल. या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला पवित्र करेल आणि तुमची पवित्र केलेली प्रार्थना प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 5 आणि वचन 8 प्रमाणे परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी जाईल आणि प्रभूच्या पाया पडेल. ही पवित्र झालेली प्रार्थना प्रभूच्या चरणापाशी जाईल आणि प्रभूच्या पाया पडेल. ज्याप्रमाणे 24 वडील प्रभूच्या पाया पडत आहेत, ज्याप्रमाणे 4 स्वर्गदूत प्रभूच्या पाया पडत आहेत, त्याचप्रमाणे पवित्र जनांची प्रार्थना जे धुपाप्रमाणे स्वर्गातील पित्याकडे गेलेली आहे, ती धुपाप्रमाणे स्वर्गातील पित्याकडे गेलेली प्रार्थना परमेश्वराने पवित्र केली आणि तुमची आणि माझी पवित्र प्रार्थना प्रभूच्या पाया पडताना आपल्याला दिसत आहे. मग आपली प्रार्थना पवित्र व्हावी म्हणून पहिली गोष्ट पश्चाताप करून प्रार्थना करा. म्हणजे देव तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुमच्या प्रार्थना देव आशीर्वादित करेल. दुसरी गोष्ट दार बंद करून गुप्तवासीकडे पित्याकडे प्रार्थना करा. म्हणजे गुप्तवासी बाप तुमच्या पापांची क्षमा करेल, तुमची प्रार्थना पवित्र करेल आणि ती प्रार्थना स्वर्गात प्रभूच्या पाया पडण्यासाठी जाईल. नंबर 3, विश्वासाने तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. मनात कुठल्याही प्रकारचा संशय न धरता विश्वासाने जिवंत देवाकडे प्रार्थना करा. विश्वासाची प्रार्थना कार्य करते आणि त्या विश्वासाच्या प्रार्थनेनं परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करेल, तुमच्या प्रार्थना देव आशीर्वादित करेल, तुमच्या प्रार्थना देव पवित्र करेल आणि त्या प्रार्थना स्वर्गातील पित्यापाशी जाईल. कारण प्रगटी 8:3-5 आपण पाहिलेलं आहे की पवित्र जनांच्या प्रार्थना परमेश्वराच्या जवळ पोहोचल्या. पवित्र जनांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या. पवित्र जनांच्या प्रार्थना परमेश्वराच्या जवळ जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी नमन केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पवित्र लोक आहात की नाही, आज आत्मपरीक्षण करा. जर सत्याची ओळख असून, देवाच्या वचनाची ओळख असून आजही आम्ही पापातच जीवन जगत असेल तर प्रभू येशूच्या गुप्त आगमनात तुम्ही देवाच्या राज्यात कसे जाल? आणि तुम्ही जर देवाच्या राज्यात जाणार नाही तर जे गुंडाळी प्रभू येशू ख्रिस्त उघडत आहे त्यामध्ये जे 7 महाभयंकर पिढा आहे, त्या पिढांच्या द्वारे आपला नाश आणि त्यानंतर देव अनंत काळाच्या नरकात टाकेल. या नरकातला किडा कधी मरत नाही, या नरकातले अग्नी कधी विझत नाही. अशा ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला टाकणार आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक हो, देवाकडे खरा पश्चाताप करून आपले पाप देवाच्या पुढे कबूल करून त्या काय म्हणतात जकातारासारखा पश्चाताप करून परमेश्वराकडे प्रार्थना करा. आपले दार बंद करून गुप्तवासी पित्याजवळ बसून आपली प्रार्थना देवाच्या पुढे सादर करा.
विश्वासाने एकत्र येऊन विश्वास देवावर ठेवून आपली प्रार्थना देवाकडे सादर करा. तुमच्या प्रार्थना देव आशीर्वादित करेल. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देव तुमच्या पापांची क्षमा करेल. देव तुमच्या प्रार्थना पवित्र धुपाप्रमाणे प्रगटी 8 आणि वचन 3 आणि 4 प्रमाणे स्वर्गात पोहोचेल आणि परमेश्वर ती प्रार्थना स्वतः मान्य करेल आणि प्रगटी 5 आणि वचन 8 प्रमाणे तुमच्या प्रार्थना परमेश्वराच्या पाया पडेल. तुमच्या प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करेल. तुमच्या प्रार्थना त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करेल. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन समर्पण करूया. ओ 24 वडील प्रभू येशूच्या पाया पडताना दिसत आहे. 4 स्वर्गदूत प्राणी प्रभू येशूच्या पाया पडताना दिसत आहे. पवित्र लोकांच्या प्रार्थना प्रभू येशूच्या पाया पडताना दिसत आहे. त्या प्रार्थनेमध्ये मी आहे का? त्या प्रार्थनेमध्ये माझी पवित्रता आहे का? त्या प्रार्थनेमध्ये मी केलेल्या पवित्र प्रार्थना आहे का? पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा आणि आपल्या प्रार्थना पवित्र करून परमेश्वराच्या हातात समर्पण करा. स्वर्गातील पित्या, मी मनापासून प्रभू तुझी स्तुती आणि तुझा जय जयकार करतो, कारण तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तुझी दया, तुझी करुणा आणि तुझं प्रेम परमेश्वर बाप्पा आमच्या बरोबर आहे. कारण पवित्र जनांच्या प्रार्थना देवा तुझ्या जवळ पोहोचल्या आणि तू प्रभू आशीर्वादाचे हात पुढे केलेस. खरोखर परमेश्वर बाप्पा, आम्हाला अशुद्धतेपासून, आमच्या अपवित्रतेपासून आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर. आमचं जीवन, आमचं भविष्य प्रभू आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. हे स्वर्गातील पित्या, हे सर्वश्रेष्ठ परमेश्वर बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या देवा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, मी तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू आमच्या जीवनात प्रभू तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद दे. आमचं जीवन प्रभू आशीर्वादाने भर बाप्पा. आणि परमेश्वर बाप्पा, पश्चाताप करून केलेली प्रार्थना, गुप्त रीतीने केलेली प्रार्थना, विश्वासाने केलेली प्रार्थना देवा तू मान्य कर. आमच्या प्रार्थना पवित्र कर आणि प्रभू तुझ्या गुप्त आगमनात आम्ही सर्व परमेश्वरा तुझ्या जवळ यावं अशी कृपा, अशी दया तू कर. प्रभू आमच्या प्रगटीकरणाचा ग्रुप आशीर्वादित कर. गुगल मीट आणि मोबाईल कॉन्फरन्सच्या द्वारे आमचा बायबल अभ्यास आशीर्वादित कर. प्रगटीकरण अमर मिनिस्ट्री यूट्यूब आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे देवा व्हॉट्सअप ऑडिओच्या माध्यमातून जे काही वचन इतरांपर्यंत पोहोचते त्यांना देवा आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचा गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, मी मनापासून तुला धन्यवाद देतो. आदर